गावकरी इकडूनचे सगळ्यांच्या सहकार्याने हे काम करायचे 165 कोटीचं साधारणतः काम आहे। इकडे आपल्या एसी साहेबांनी सांगताना सांगितलं जमिनीच्या प्रकरणापासून आम्ही इन्व्हॉल्व आहेत। बऱ्याचशा मीटिंग म्हणजे ती कामणची असेल जागा इकडूनची असेल तर सगळ्या इंजिनियर तुमचे अधिकारी जेवढे जास्त फॉलोअप करतील तेवढं लवकर आम्ही या कामाला मदत करण्याकरता बसल्यात। आता ह्याच्या पुढे एवढं मोठं 165 कोटीचं 20x22 ह्याचं सबस्टेशन इकडे होते। 9 किलोमीटरची लाईन तुम्ही बोलली त्यातले मॅनग्रोव्ह असेल दुसरे कोणते प्रॉब्लेम असतील फॉरेस्ट असतील। भागवत साहेब सिंह साहेब तुम्हाला मी एकच सांगतो का येत्या 4-6 दिवसात संपूर्ण ह्याचा प्लॅन घेऊन आपण बसायचे। तारीख तुम्ही सांगा। आपले सगळे पूर्वज या 15 दिवसात आशीर्वाद द्यायला येतात आपल्याला। श्राद्ध पक्ष हा जास्त चांगला असतो माझ्या हिशोबाने। तर त्याच्यामुळे या 4 दिवसात तुम्ही कधी येतात तुमची डायरी बघा। मी आहे विरारला क्षितिज देखील इकडेच आहेत त्याच्यामुळे आमचा प्रश्न नाही। आणि प्लस कॉन्ट्रॅक्टर आमची इकडूनची लोक तर लाईन तुमची ज्या पद्धतीने येतात त्याच्यात कोणते कोणते अडथळे आहेत आणि त्याला काय काय मदत पाहिजे ही डे 1 पासून चालू केलं तर आपला 24 महिन्याचा काळ कदाचित वर्ष 1.5-1.5 वर्षामध्ये आपण संपवू शकतो। आणि त्या दृष्टीने ज्या काही मॅनग्रोव्ह असेल इकडे असेल ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये जातील त्या सगळ्या अधिकाऱ्यांना कारण का 90 पासून मी आमदार आहे आणि त्याच्यात बघतो का डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट कॉपरेशन कधीच नसते। म्हणजे गव्हर्नमेंटचंच काम आणि गव्हर्नमेंटकडून म्हणजे एमएससीबीचं काम आणि कलेक्टर किंवा रेव्हेन्यू काहीतरी वेगळं असं आहे याच्यातला भाग नाही। परंतु एकमेकाला नाचवण्यामध्ये जो तो आपली पॉवर दाखवतो बरोबर आहे। तर तिकडे आम्हाला कुठेतरी मध्ये पडायला लागते। या 4 दिवसात आपण लाईन आउट आणि सगळं घेऊन बसायचं आहे जेणेकरून इकडे नुसतं नारळ फोडला कॉन्ट्रॅक्टरचं काम झालं आणि मग तो रखडत काम करेल हे चालणार नाही। तर त्या हिशोबाने आपण याच तुमच्या वेळेनुसार अगदी आम्ही रविवार दसरा दिवाळी क्रिसमस ईद सगळ्याच दिवशी आमच्या ऑफिसला असतो। तुम्ही रजेच्या दिवशी आले तरी आपण बसू। कॉन्ट्रॅक्टर तुमचे इकडूनचे सगळे अधिकारी मी माझी टीम बोलून घेईल आणि तिकडूनच्या कामाच्या हिशोबाने इकडून शुभेच्छा।